हॅशटॅग नेता म्हणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज या कार्यक्रमात बोलण्यासाठी आपल्यासोबत सदा सरवणकर आहेत, जे माहीम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रिंगणात उतरलेत। खरं तर त्यांच्यावरती सुरुवातीला मोठा प्रेशर होता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, असं त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं देखील होतं। मात्र कोणत्याही दबावाला ते बळी पडले नाहीत आणि पुन्हा एकदा आपला गड कायम ठेवण्यासाठी ते मैदानात उतरलेत। माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे। महेश सावंत, राजपुत्र अमित ठाकरे, त्याचसोबत सदा सरवणकर आपल्यासोबत ते स्वतः बोलण्यासाठी आहेत। सर, मी जसं म्हणाले की तुम्ही देखील अनेक वेळा वक्तव्य केलेलं होतं की एक प्रेशर आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, पण तुम्ही तो उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, गड कायम ठेवलाय। काय सांगाल नक्की काय घडामोडी घडलेल्या होत्या? आपण सुरुवातीपासून पुन्हा एकदा त्याच्यावरती चर्चा करूया। निश्चित मी उमेदवारी मागे घ्यावी अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे दबाव हे माझ्यावरती होते। मात्र त्या दबावाच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात जनप्रक्षोभ होता। लोकांच्या मतदारांच्या भावना होत्या, काय वाटेल ते झालं तरी चालेल, आपण गेली अनेक वर्ष काम केलेलं, त्यामुळे कुठल्याही प्रेशरच्या दबावाला बळी न पडता आपण निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारचा मतदारांचा आग्रह होता। आणि त्यामुळे तो जो त्या मतदारांचा कौल होता तो अंतिम मानून मी अनेक ज्या काही प्रेशर आणि दबावाचं तंत्र होतं ते झुगारून दिलं। तुम्ही म्हणालात की प्रेशर होता। काल राज ठाकरे म्हणाले की मी कोणालाही सांगितलेलं नव्हतं की उमेदवारी अर्ज मागे घ्या। दुसरीकडे भाजप तर सांगणारच नाही की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या। मग नक्की प्रेशर कोणाचा होता? कारण की एकनाथ शिंदे देखील अनेक वेळा म्हणाले होते की माझा उमेदवार आहे, कार्यकर्त्यांची भावना आहे, ही जागा आम्ही लढवली पाहिजे। राज ठाकरे वारंवार म्हणतात की आम्ही काय त्यांना सांगितलेलं नव्हतं। मग प्रेशर कोणाचं? राजसाहेबांनी प्रेशर आणलं असं मी कधी म्हणालो नव्हतो, पण आपल्या माध्यमातून अनेक प्रेशरचे प्रकार हे आपण पाहिले होते। शेवटच्या क्षणापर्यंत आपणच दाखवत होता की उमेदवारी मागे घेणार आहेत, आता शेवटची 15 मिनिटं आहेत, शेवटची 10 मिनिटं आहेत, शेवटची 5 मिनिटं आहेत। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं ते कुठल्या माध्यमातनं आणि कुठलं प्रेशर होतं, कोण प्रेशर आणत होतं, याची जाणीव सगळ्यांना आहे। मला असं वाटतं ती मतदारांनासुद्धा आहे। आणि त्यामुळे मतदारांमध्ये एक वेगळा भावना होती की आपल्यातला जो सर्वसामान्य माणूस आहे, जो आमदार म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय, याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे। आणि मतदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मला त्यावेळेला पाठिंबा दिला आणि म्हणून ह्या सगळ्या दबावांना मी काही बळी पडलो नाही। पण हे निश्चित राजसाहेबांनी मला काही कधी सांगितलं नाही की आपल्याला मागे घ्यावं लागेल, किंवा उलट मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो किंवा भेटण्याची वेळ मागितली तेव्हा त्यांनी नाकारले आणि त्यांनी सांगितलं मला कोणालाही भेटायचं नाही। तर मला असं वाटतं की स्वतः ते नाही पण दुःख झालं होतं तुम्हाला जेव्हा भेटले नाही एवढं तुम्ही? वेदना झाल्याच होत्या, कारण मी 3 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, एक लोकप्रतिनिधी म्हणून अर्थात एकनाथ शिंदे साहेबांच्या विनंतीवरनं किंवा त्यांच्या आदेशावरनंच मी त्यांना भेटायला गेलो होतो। आणि राजसाहेब जो सांगतील तो आदेश माना असे आम्हाला निर्देश होते। भेटले नाहीत, थोडा त्रास झाला, ठीक आहे। आता शेवटी मतदारांची जी भावना होती ती निवडणूक लढवावी ती मी आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। सर, आता तिरंगी लढत होते, सगळ्यांच्याच मनामध्ये हा प्रश्न आहे किंवा असं सगळ्यांना वाटतंय की या तिरंगी लढतीमध्ये अमित ठाकरे आणि तुमच्या लढतीमध्ये महेश सावंत यांचा विजय होणार, त्यांना मोठा फायदा होणार। मग हे समीकरण नक्की काय आहे, गणित काय आहे? आता तुमच्याकडे तर संपूर्ण यादीच आहे की कोण किती मतदार आहेत, कोणत्या समाजाचे जास्त मतदार आहेत, कसे मतं जे आहेत ते स्प्लिट होतील। मग हे समीकरण नक्की काय, फायदा होईल महेश सावंतांना? असं आहे की मतदार आता नावापेक्षा कामाला महत्त्व देतात। दादरमधला मतदार अतिशय सुज्ञ आणि चालाक मतदार आहे। त्यांना नेमकं आपलं काम कोण करणार, आपल्या कामाचं कोण आहे, राजकारण कोण करते आणि आपल्यातला कोण आहे ह्याची पूर्णपणे जाणीव आहे। आणि म्हणून मला असं वाटत नाही इथली निवडणूक जाती धर्मावर होते का, तर बिलकुल नाही। जो काम करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं हे गेले अनेक वर्ष इथल्या मतदारांनी केलं आहे। जो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अखंड पुढे घेऊन जातात त्यांच्या पाठीशी इथले मतदार पुढे उभे राहतात। कारण इथलं मतदान हे बाळासाहेबांच्या विचाराचं, कारण इथला मतदार हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला असा मतदार आहे। त्यामुळे
आम्हाला गर्व आहे की आम्ही बाळासाहेबांची जे काही विचार आहे. उद्धव ठाकरेंची तुम्ही साथ सोडली याचा फटका नाही बसणार तुम्हाला? नाही, कसं काय, त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची साथ सोडली म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली. आम्ही काही उद्धव साहेबांबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे, पण त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची साथ सोडली आणि म्हणून मग नाविलाजाने आम्हाला त्यांची साथ सोडावी लागली. सर, तुम्ही अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुम्ही जवळून ओळखतात, तुम्ही जुने शिवसैनिक आहात, म्हणून हे तुमच्या डोळ्यासमोरच मोठे झालेले दोन्ही नेते आहेत. काय फरक वाटतं तुम्हाला या दोघांमध्ये? कारण दोघेही आता रिंगणात उतरलेत. आज तुम्हाला आदित्य ठाकरेकडे बघून काय वाटतं? अमित ठाकरेला आता तुमचे तर प्रतिस्पर्धीच आहेत अमित ठाकरे, म्हणजे काय फरक जाणवतो तुम्हाला काय दोघांमध्ये? मी मानत नाही तसं प्रतिस्पर्धी, कारण ठाकरे कुटुंबाबद्दल आमच्या मनात प्रेम आहे, जे आजही आहे, जे पूर्वी होतं. मात्र एवढंच आहे की अमितजी वगैरे यांनी काही वर्ष काम केलं पाहिजे, समाज समजून घेतला पाहिजे, मतदारसंघ समजून घेतला पाहिजे, समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि मग त्यानंतर रिंगणात आलं पाहिजे. अचानक आले आणि जे मतदारसंघाचं कुठलंही विशेष काही माहिती नाही आणि म्हणून मला असं वाटतं की यांनी शिकलं पाहिजे. आदित्यसाहेब बऱ्या प्रमाणात ते शिकत आहेत आणि तरुणांनी यायला पाहिजे का, तर यायला पाहिजे. काही केली मग अमित ठाकरेंनी? वाटतं असं, मला तर वाटतं. बाकी त्यांचं कुटुंब, त्यांचे आई वडील सक्षम आहेत तो निर्णय घ्यायला. नक्कीच. जेव्हा आदित्य ठाकरे उतरले होते मग ते पूर्वतयारी करून उतरले होते का? तेव्हा तर तुम्ही सोबतच होता म्हणजे तुमच्या दोघांना, कारण तुमचे नक्की त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेचं नेतृत्व होतं आणि ते बऱ्यापैकी त्यांनी ते काम केलं होतं आणि त्यानंतर त्यांची तयारी झाल्यानंतरच ते उतरले होते. मुस्लिम मतदार 25,000 आहेत, मराठी 1,20,000. तर मराठी मतदारांमध्ये आता 3 भाग पडतील अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. मुस्लिम मतदार तर कोणाला मतदान करणार हे पाहावंच लागेल. तर या मराठी मतांमध्ये तुम्हाला जास्त फटका बसेल, कारण की 3 भागांमध्ये स्प्लिट होते. पुन्हा मी सांगतो का दादर मतदारसंघ अतिशय सुज्ञ असा मतदारांचा मतदारसंघ आहे. इथे जात पात धर्म पंथ पक्ष काही पाहिलं जात नाही. जातीवरती मतदान होतं का, तर बिलकुल नाही. इथलं मतदान विचारांवरती होतं आणि ते विचार हेच आहेत की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या विचारांना मतदान होतं आणि मला असं वाटतं बाळासाहेबांचे 100% विचार हे आम्ही आत्मसात केलेत आणि त्यानुसारच आम्ही काम करतोय. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांबद्दल यावेळेस काय वाटतं? मनसेकडे वळतील? आता मनसेची गुजरातीबद्दलची भूमिका आणि UP बिहारचे आमचे जे बांधव त्यांच्याबद्दलची भूमिका ह्या काही लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूमिका ह्या मतदारांना माहिती आहेत त्या समाजाच्या. एक सर्वसामान्य आमदारावरती खरं तर प्रेशर आणलं गेलं राजपुत्रासाठी आणि उमेदवारी अर्ज मागे घ्या असा एक प्रेशर आणला गेला. मग पण तुम्ही तो प्रेशर हँडल केला आणि उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला, आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले. याचा फायदा तुम्हाला होणार आणि फटका अमित ठाकरेंना बसतो? बघा, प्रेशर कोणावरती आणलं जातं? जो लहान माणूस आहे त्याच्यावर आणलं जातं. मी लहान माणूस आहे, माझ्यावरती प्रेशर आणलं, पण मोठं काय, तर मोठा इथला मतदार, त्यांनी जी मला ताकद दिली, त्यांनी जे मला साथ दिली किंवा प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मी अनेक अशा प्रकारचे प्रेशर हे झुगारून मी निव्वळ मतदारांसाठी आज उभा आहे, अनेक धोके पत्करून. राज ठाकरे असतील, संदीप देशपांडे असतील, तुमच्यावरती आता थेट टीका करताना बघायला मिळत आहेत. कुठेतरी तुमच्यावरती राग व्यक्त केला जातोय का भाषणातून? असं आहे की शेवटी ही एक लढाई असते. या लढाईमध्ये प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करून आपण ती लढाई जिंकणं ही कुठल्याही स्पर्धांची किंवा लढाईची रणनीती असते. करतायत ते त्यांना लक्षात लाभावं, पण आम्ही काही कोणावरती फार मोठी टीका करून पुढे जायचं आमचं नाही. आम्ही काम सांगून पुढे जाऊ, आम्हाला टीका करून पुढे जायचं नाही. ज्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही ते टीका करतात, मला काही आवश्यकता नाही त्याची वाटत. मनसेची भूमिका ही कुठेतरी मुस्लिम समाजाच्या विरोधात असेल, भोंग्याच्या विरोधात असेल आपल्याला बघायला मिळते. जसं तुम्ही म्हणालात की गुजराती मतं उत्तर भारतीयांबद्दल देखील तुम्ही समीकरण सांगितलं. मग अमित ठाकरे यांना कोणाचा पाठिंबा मिळेल असं तुम्हाला वाटतं? मग बघा, पाठिंबा काम करणाऱ्या माणसाला मिळतो. जरूर त्याला पाठिंबा मिळेल, पण त्यासाठी त्यांना काम करावं लागेल. काम केल्यानंतर मिळेल. आजची स्थिती अशी आहे, तसे कोरी पाटी आहे ती. कोऱ्या पाटीवरती बरंचसं काही लिहावं लागेल आणि त्यानंतर मतदार हे विश्वास ठेवतील. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आधी त्यांना राजकारणात लोकांना भेटून, पण ते म्हणतात की मला माहीमच्या समस्या तोंडपाठ आहेत.
तोंडपाठ आहे. मला असं वाटतं तोंडपाठ आहेत ते सोडवण्याचे मार्गही कळले पाहिजेत. त्यांनी तो अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे त्यांचा अजून होमवर्क झाला नाही. मी असं म्हणालो की मला तर वाटतं की त्यांना ते खूप शिकण्यासारखं आहे, अजून ते शिकावं लागेल. पुन्हा एकदा तुम्ही बाजी मारणार, किती मताधिक्याने निवडून येणार? आताची समीकरण बघता काय आत्मविश्वास सांगतो? शेवटचा प्रश्न. इथला मतदार आहे तो काम करणाऱ्या माणसाला निवडून देतो आणि मी काम करणारा म्हणूनच मला आत्तापर्यंत माझी निवड केली. मला असं वाटतं याही वेळेला एक काम करणारा, आपल्यातला 365 दिवस आपल्यासाठी धावत येणारा आणि मान्य शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला निश्चित विजयी करतील. एक विश्वास आहे मतदारांवरती आणि त्यामुळे मी विजयी होऊन निश्चित खात्री आहे. सर एक माझा प्रश्न असा राहिला की तुम्ही म्हणालात की अमित ठाकरेंचं तर एवढं काय अजून ते लोकांमध्ये गेले नाही किंवा तेवढं काम केलं नाही, कोरी पाटी आहे. पण महेश सावंत ते तुमच्यासोबतच फिरायचे, त्यांनी काम केलेलं आहे, लोकही त्यांना ओळखतात. प्रभादेवीमध्ये त्यांनी निवडणूक देखील लढवलेली आहे पालिकेची. तर काय वाटतं म्हणजे ते तर लोकांमधले एक काम सांगाल काय काम केलं? ते लोकांमध्ये फिरतात, फिरले माझ्याबरोबर फिरले. आव्हान नाही वाटत ना? नाही बघा, निवडणूक असते, त्या निवडणुकीत प्रत्येक समोरच्या उमेदवाराला आव्हान म्हणूनच आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आव्हान नाही असं नाही, आव्हान सगळ्यांचं आहे. फक्त माझ्या कामांवर, माझ्या असलेल्या जे संबंध आहेत माझ्या मतदारांशी, त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि हे जे संबंध आहेत हे मला विजयी करते. विजयाचा गुलाल तुम्हीच उधळणार? नक्की बोलवीन आपल्याला मी. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते सदा सरवणकर. विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. प्रतिस्पर्धींबद्दल बोलताना अमित ठाकरे यांची पाटी ही कोरी आहे आणि महेश सावंत यांनी अजूनही मतदारसंघांमध्ये काम केलेलं नाही, एकतरी काम दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून कुठेतरी आपणच पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळणार हे त्यांना सध्या तरी दिसतंय. मात्र माहीममध्ये कोण बाजी मारणार हे आता येणारा काळच सांगेल. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.